नमस्कार मित्रांनो, कोणत्या पापामुळे स्त्रियांचा गर्भपात होतो? मित्रांनो, आपण सर्वांनी पाहिलं असेल की काही स्त्रिया गर्भवती होतात, पण त्यांचं बाळ वेळेपूर्वी जन्माला येते, त्यामुळे त्या बाळाचा मृत्यू होतो. अनेक स्त्रियांना तर मृत बाळ जन्माला येते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या पापामुळे स्त्रियांचा गर्भपात होतो आणि कोणती कामे गर्भवती स्त्रीने कधीही करू नयेत, नाहीतर तिचा गर्भ नष्ट होतो. तसेच भगवान विष्णूंनी याबाबत काय सांगितलं आहे ते आपण एका महत्त्वपूर्ण कथेमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एकदा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना भेटायला जातात. माता लक्ष्मीला पाहून भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, आज अचानक तुम्ही माझ्याकडे का आल्या आहेस? तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, प्रभू, आज पृथ्वी लोकात भ्रमण करत असताना मी पाहिलं की काही स्त्रिया गर्भवती होतात, पण त्यांचा गर्भ वेळेपूर्वीच नष्ट होतो. हे पाहून माझ्या मनात दोन प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आले आहे. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, तुझ्या मनातील प्रश्न निर्धास्तपणे विचार. मी तुम्हाला त्यांची उत्तरं नक्की देईन. माता लक्ष्मी म्हणाल्या, प्रभू, माझा पहिला प्रश्न असा आहे की कोणत्या पापामुळे स्त्रियांचा गर्भ नष्ट होतो आणि त्यांच्या बाळाचा मृत्यू होतो? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नसते आणि ती संपूर्ण आयुष्य अपत्याविना राहते? भगवान विष्णू हस्त म्हणाले, हे देवी, हे प्रश्न विचारून तुम्ही संपूर्ण मानवजातीचे कल्याण केलंस. पण या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला एका कथेमधून देईन. ही कथा सर्व स्त्री पुरुषांनी ऐकलीच पाहिजे, कारण या कथेमुळे कळेल की कोणत्या शापामुळे स्त्रियांचा गर्भ नष्ट होतो आणि कोणती स्त्री अपत्याविना राहते, तसेच पुत्रप्राप्तीसाठी तिने काय करावं. माता लक्ष्मी म्हणाल्या, प्रभू, तुम्ही कथा सांगा. मी ती पूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐकेन. कथा सांगताना भगवान विष्णू म्हणाले, एका नगरात एक अतिशय श्रीमंत सेठ राहत होता. त्याच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. त्याला रूपवती नावाची एक सुंदर मुलगी होती. ती विवाहयोग्य झाल्यावर योग्य मुहूर्त पाहून सेठाने तिचा विवाह जवळच्या गावातील एका वैश्याच्या पुत्राशी लावून दिला. लग्नानंतर रूपवती पतीच्या घरी आनंदाने राहू लागली आणि पतीवर मनापासून प्रेम करू लागली. तिच्या सासूचं नाव सुनंदा होतं. सुनंदा स्वभावाने अत्यंत दुष्ट होती. रूपवती हुंड्यामध्ये भरपूर सोनचांदी घेऊन आली होती, म्हणून सुनंदा तिच्याशी वरवर प्रेमाने वागत असे आणि नेहमी मायकेहून काही ना काही मागवत असे. रूपवती सासूचे म्हणणे मानून वडिलांकडून सोनं, चांदी, घोडे, गायी, बैल, धान्य इत्यादी मागवत असे. तिचे वडीलही कधी नकार देत नसत आणि सर्व वस्तू देत असत. त्यामुळे सुनंदा अधिकाधिक लोभी होत गेली आणि रूपवतीच्या वडिलांची सर्व संपत्ती हडप करण्याच्या विचारात होती, कारण त्या सेठाला मुलगा नव्हता आणि सर्व काही रूपवतीचंच होतं. रूपवती भोळी असल्यामुळे तिला हे समजत नव्हतं की तिची सासू तिच्या वडिलांची संपत्ती हडप करू पाहत आहे. तिचा पती संजय देखील आईचे ऐकत असे, त्यामुळे घरात जे काही होते ते सुनंदाच्या सांगण्यावरूनच होत असे. त्यामुळे घरात कधी भांडण होत नसे आणि सर्वजण आनंदाने राहत होते. काही वर्षांनंतर रूपवती गर्भवती झाली. ही बातमी समजताच सासू खूप आनंदी झाली. तिने लगेच रूपवतीच्या आईवडिलांना बातमी कळवली आणि मोठमोठ्या वस्तूंची मागणीही केली. रूपवतीच्या वडिलांना ही बातमी कळताच तेही खूप आनंदी झाले आणि मिठाई, सोन्याचे कंगण, सोन्याची माळ घेऊन तिच्या सासरी गेले. मुलीला पाहून रूपवतीचे वडील आनंदित झाले. काही काळाने ते परत घरी गेले. दिवस जात गेले तसे रूपवतीचा गर्भ वाढत गेला. सुरुवातीला सासू तिची चांगली काळजी घेत होती, फळं, फुल देत होती आणि घरातील सर्व काम स्वतः करत होती. रूपवतीला कोणतंही काम करू देत नव्हती, त्यामुळे रूपवती दिवसभर विश्रांती घेत होती. परंतु एके दिवशी अचानक रूपवतीचा गर्भ नष्ट झाला. हे पाहून सासूला खूप राग आला आणि तिने रूपवतीला टोमणे मारत म्हटलं, अरे पापी स्त्री, तू आयुष्यात असं कोणतं पाप केलंस की जन्म घेण्याआधीच तुझं मूल मरण पावलं? माहित नाही
का माझ्या पुत्राने तुझ्यासारख्या पापी स्त्रीशी विवाह का केला? माझ्या मुलाचे तर संपूर्ण आयुष्यच नष्ट झाले आहे. आपल्या सासूबाईंची ही वाक्य ऐकून रूपवती खूप दुःखी होऊन म्हणाली, सासू आई, यात माझा काय दोष आहे? मी आयुष्यात कोणतंही पाप केलेलं नाही. तरीसुद्धा माहीत नाही माझ्यासोबत असं का घडतं आहे. तेव्हा तिची सासू म्हणाली, अरे दुष्ट स्त्री, तू नक्कीच आयुष्यात घोर पाप केलं आहेस. म्हणूनच तुझा गर्भ नष्ट झाला आहे. पुढे कथा सांगताना भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, आता ही कथा अत्यंत लक्ष देऊन ऐका, कारण इथूनच तुला कळेल की कोणत्या पापामुळे स्त्रीचा गर्भ नष्ट होतो. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, ठीक आहे. यानंतर रूपवतीची सासू तिला नेहमी टोमणे मारू लागली आणि घरातील सगळी कामे तिच्याकडूनच करून घेत असे. स्वतः काहीच काम करत नसे. रूपवतीकडून इतकी कामं करून घेतली जात होती की तिला नीट जेवायलाही वेळ मिळत नसे. सगळे लोक जेवून झाल्यावरच ती जेवत असे. तिला आपल्या सासूच्या समोर जायला देखील भीती वाटू लागली. काही महिने गेले आणि रूपवती पुन्हा गर्भवती झाली. यामुळे तिचा पती खूप आनंदी झाला. पण तिची सासू अजूनही तिच्यावर रागावलेली होती. जेव्हा रूपवतीने ही बातमी सासूला सांगितली तेव्हा ती म्हणाली, एक मूल तर तू खाल्लंस. आता या मुलाला जिवंत ठेवशील की यालाही त्याच्यासारखं खाशील? मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. मला वाटतं तू आयुष्यात नक्कीच काही पाप केलं आहेस, म्हणूनच आधीचा गर्भ नष्ट झाला होता. सासूचे हे शब्द ऐकून रूपवती काहीच बोलली नाही आणि गप्प उभी राहिली. हळूहळू रूपवतीचा गर्भ वाढत गेला आणि गर्भवती असूनही ती घरातील सगळी कामं करत राहिली. तरीसुद्धा तिच्या सासूच्या मनात तिच्याबद्दल किंचितही दया नव्हती. असे करत करत रूपवतीचे 9 महिने पूर्ण झाले. आता बाळाच्या जन्माची वेळ अगदी जवळ आली होती. रूपवतीने एका बालकाला जन्म दिला, पण ते बाळ ना रडत होतं ना हालचाल करत होतं. पाहिलं तर ते बाळ मृत होतं. आपलं मृत बाळ पाहून रूपवती जोरजोरात रडू लागली. जेव्हा ही गोष्ट सासूला कळली तेव्हा ती खूप संतापली आणि म्हणाली, तू पापी स्त्री आहेस. म्हणूनच तुझं हे दुसरं बाळही मरण पावलं. मला आधीपासूनच शंका होती की तू आयुष्यात काहीतरी घोर पाप केलं आहेस. म्हणूनच तुझ्यासोबत असं घडत आहे आणि म्हणूनच तुझा हा पुत्रही मरण पावला आहे. तू जर माझ्या घरात आणखी दिवस राहिलीस तर माझ्या घराचाही नाश करशील. म्हणून आता तुला या घरात राहण्याची गरज नाही. तेव्हा रूपवती म्हणाली, सासू आई, आता मी कुठे जाऊ? माझ्यासाठी माझे पतीच सर्व काही आहेत. मी त्यांना सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. कृपया मला या घरातून बाहेर काढू नका. मी घरातील सगळी कामं करीन आणि या घराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडून राहीन. तुम्ही सांगाल ती सगळी कामं करीन. फक्त मला घराबाहेर काढू नका, कारण मी पतीशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. तेव्हा तिची सासू म्हणाली, अरे पापी स्त्री, जर तुला पतीशिवाय राहता येत नसेल तर कुठेतरी जाऊन मर. पण आता तुला मी या घरात क्षणभरही राहू देणार नाही. इतकं बोलून सासूने रूपवतीला ढकलत घराबाहेर काढलं. रूपवती घराबाहेर बसून राहिली, पण सासूने दार उघडलंच नाही. मग ती विचार करू लागली, आता मला इथून माहेरी गाठावं लागेल. असा विचार करून ती मायकेकडे निघाली. वाटेत एक जंगल लागलं. ती जंगलातून मायकेकडे जात असताना अचानक पाऊस सुरू झाला. तेव्हा ती एका झाडाखाली बसली. तेवढ्यात तिथून एक साधू महाराज जात होते. त्यांनी रूपवतीला झाडाखाली बसलेली पाहिलं आणि विचारलं, हे पुत्री, तू कोण आहेस आणि या जंगलात एकटी काय करत आहेस? तेव्हा रूपवती साधूंना म्हणाली, हे साधू महाराज, मी एका अत्यंत धनवान सेठाची मुलगी आहे. माझं लग्न एका वैश्याशी झालं आहे, पण मला अजूनपर्यंत पुत्रप्राप्ती झालेली नाही. एकदा मी गर्भवती झाले होते, पण गर्भ नष्ट झाला. दुसऱ्यांदा गर्भवती झाले तेव्हा बाळ जन्मताच मरण पावलं. त्यामुळे माझ्या सासूने मला घरातून काढून टाकलं आहे. म्हणून मी या जंगलात भटकत आहे.
हे मुनिवर, कृपया मला असा काही उपाय सांगा की ज्यामुळे मला पुत्रप्राप्ती होईल. तेव्हा साधू महाराज म्हणाले, तू चिंता करू नकोस. मी तुला पुत्रप्राप्तीचा उपाय सांगतो. तो उपाय तू पूर्ण निष्ठेने केलास तर तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. यासाठी मी तुला काही नियम सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. कोणत्याही स्त्रीने मासिक धर्माच्या काळात पतीसोबत संबंध ठेवू नयेत आणि पतीला स्पर्शही करू नये. यामुळे गर्भातच संतान नष्ट होते. गर्भवती स्त्रीने भगवानाची पूजार्चा करत राहावी आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता असावी. तसेच गर्भवती स्त्रीने कधीही दुःखी किंवा निराश राहू नये, कारण दुःखी राहिल्यास संतानावर वाईट परिणाम होतो. गर्भवती स्त्रीने कधीही दुसऱ्यांच्या घरी केलेलं अन्न खाऊ नये आणि शक्यतो स्वतःच्या घरातच राहावे. गर्भवती स्त्रीने कधीही भीतीदायक गोष्टी पाहू नयेत, कारण त्याचा संतानावर वाईट परिणाम होतो. गर्भवती स्त्रीने चांगलं आणि पोषणयुक्त अन्न घ्यावं, ज्यामुळे संतान गुणवान होतं. जी स्त्री या नियमांचं पालन करते तिला उत्तम पुत्राची प्राप्ती होते आणि ज्या स्त्रिया या नियमांचं पालन करत नाहीत त्यांचा गर्भ नष्ट होतो. रूपवती म्हणाली, गुरुजी, लोक म्हणतात की काही पापकर्मांमुळे स्त्रीचा गर्भ नष्ट होतो किंवा तिला संतान सुख मिळत नाही. खरंच असं होतं का? गुरु म्हणाले, मुली, आधी हे समजून घे की शास्त्र कधीही असं म्हणत नाहीत की यात फक्त स्त्रीचीच चूक असते. गर्भ हा फक्त शरीराचा विषय नाही, तो कर्म आणि परिस्थितीचा विषय आहे. कधी कधी असं घडतं आणि त्याचं कारण आपल्याला दिसत नाही, म्हणून लोक त्याला पाप म्हणतात. रूपवतीने विचारलं, शब्दांचाही परिणाम होतो का? गुरु म्हणाले, हो मुली, खूप मोठा परिणाम होतो. जेव्हा एखाद्या स्त्रीला वारंवार वंध्या, अशुभ किंवा निरुपयोगी म्हटलं जातं, ते शब्द तिच्या मनात खोलवर बसतात. शास्त्र सांगतात की कटू वाणी गर्भाला कमजोर करते. मन भीतीने भरलेलं असेल तर आत्म्याला थांबावंसं वाटत नाही. रूपवती म्हणाली, मागील जन्माचाही प्रभाव मानला जातो का? गुरु म्हणाले, हो, पण त्याला शिक्षा समजू नकोस. अनेक वेळा आत्मा जुने कर्म सुधारण्यासाठी येते. म्हणूनच काही स्त्रिया अत्यंत चांगल्या असूनही त्यांना हे दुःख सहन करावं लागतं. शास्त्र म्हणतात, हा दोष नाही तर अपूर्ण धडा आहे. रूपवतीने विचारलं, मग उपाय काय आहे? काही मार्ग सांगितला आहे का? गुरु म्हणाले, मार्ग नेहमीच सांगितला आहे. आईवडिलांचा सन्मान, स्त्रियांप्रती करुणा, गर्भवती स्त्रीचं संरक्षण, कोणत्याही स्त्रीचे अश्रू पडून देणे, हाच सर्वात मोठा उपाय आहे. शांततेने केलेलं दान, सेवा आणि योग्य कर्म हळूहळू अडथळे हलके करतात. रडत रडत रूपवती म्हणाली, मग संतान होणे हे स्त्रीचं अपयश आहे का? गुरु म्हणाले, अजिबात नाही. ही समाजाने तयार केलेली कल्पना आहे, शास्त्रांची नाही. शास्त्र सांगतात की स्त्रीचं मूल्य केवळ संतानामुळे नाही तर तिच्या अस्तित्वामुळे आहे. मातृत्व अनेक रूपात येतं, फक्त गर्भातूनच नाही. रूपवती म्हणाली, पण लोक तरीही दोष देतात. गुरु म्हणाले, लोक नेहमी बोलत राहतील बेटी. पण शास्त्र सांगतात की जी स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजते तीच सर्वात मोठं पुण्य कमावते. जिथे करुणा येते तिथे अडथळे हळूहळू दूर होतात. रूपवतीने विचारलं, गुरुजी, जर सगळं कर्माचंच फळ असेल तर माणूस काही बदल करू शकत नाही का? एखाद्या स्त्रीला वारंवार हेच दुःख मिळत असेल तर तिच्या आयुष्यात कधीच सुख येणार नाही का? गुरु म्हणाले, बेटी, जर कर्म बदलता आले नसते तर शास्त्र उपदेश का दिले असते? कर्म म्हणजे शिक्षा नसते, कर्म म्हणजे शिकवण असते. जो शिकतो त्याचा मार्ग बदलतो. रूपवती म्हणाली, पण लोक म्हणतात की जे होणार ते होऊनच राहील. गुरु म्हणाले, हे अर्धसत्य आहे. बीज पेरलेलं आहे, हे खरं आहे. पण त्या बीजाला पाणी द्यायचं की नाही, सूर्यप्रकाशात ठेवायचं की सावलीत, हे आजही तुझ्या हातात आहे. शास्त्र सांगतात की जुनी कर्म दिशा देतात, पण नवी कर्म गती बदलतात. रूपवतीने विचारले, मग जर एखाद्या स्त्रीसोबत पूर्वी अन्याय झाला असेल किंवा तिने कधी कोणाचं मन दुखावलं असेल तर ती सुधारणा करू शकते का? गुरु म्हणाले, नक्कीच करू शकते. शास्त्र सांगतात की
जेव्हा मनात पश्चात्ताप येतो आणि वागण्यात करुणा येते तेव्हाच अर्धा दोष तिथेच वितळून जातो. देव कठोर नाही, समाज कठोर आहे, रूपवती म्हणाली. मग लोक पूजापाठ व्रतोपवास का सांगतात? गुरु म्हणाले, पूजापाठ म्हणजे देवाला खुश करणं नाही बेटी, त्याचा अर्थ मन शांत करणं आहे. जेव्हा मन शांत होते तेव्हा शरीरही साथ देते. जेव्हा मनातून भीती निघून जाते तेव्हा गर्भालाही सुरक्षित वाटतं. शास्त्र सांगतात, आधी मनाची पूजा करा. रूपवतीने विचारलं, जर कुटुंब साथ देत नसेल तर? गुरु म्हणाले, तरी सुद्धा स्त्री कमजोर नसते. शास्त्र सांगतात की ज्या दिवशी स्त्री स्वतःला दोष देणं थांबवते त्या दिवसापासून तिचं अर्ध ओझं कमी होतं. दुसऱ्यांचे शब्द आपल्या मनात घर करू देऊ नका. प्रत्येक गोष्टीचे ओझे गर्भावर टाकू नका. महिला म्हणाली, एखाद्या दुसऱ्या स्त्रीची मदत केल्यानेही फरक पडतो का? गुरु म्हणाले, खूप मोठा फरक पडतो. शास्त्र सांगतात की जी स्त्री रडणाऱ्या स्त्रीचा हात धरते तिच्या अर्ध्या वेदना आपोआप हलक्या होतात. हे सर्वात मोठं पुण्य आहे, कारण यात कोणताही दिखावा नसतो. महिला म्हणाली, मग संतान सुखाचा अर्थ केवळ मूल होणे एवढाच असतो का? गुरु म्हणाले, नाही मुली. संतान सुखाचा अर्थ म्हणजे जीवनात पुढे जाण्याचे सुख. कधी ते मुलाच्या रूपात येतं, कधी शांततेच्या रूपात, कधी कोणाच्या आशीर्वादाच्या रूपात. ज्याने जीवन स्वीकारायला शिकले तो कधीही रिकामा राहत नाही, महिला म्हणाली. आता समजतन्य की शास्त्र दोष का देत नाही? गुरु म्हणाले, हो, शास्त्र सांगतात, दोष शोधाल तर भीती मिळेल, समज शोधाल तर मार्ग मिळेल. म्हणून स्त्रीला कमजोर समजू नका. ती सहनशील आहे म्हणून गप्प असते, दोषी म्हणून नाही, महिला म्हणाली. गुरुजी, आता मन खूप हलकं झालं आहे. गुरु म्हणाले, हेच शास्त्राचं उद्दिष्ट आहे. मुली, भीती जावी, अपराध भावना जावी आणि आत्मसन्मान टिकून राहावा. कारण ज्या दिवशी स्त्री स्वतःला स्वीकारते त्या दिवशी देवही तिच्या सोबत उभा राहतो. यानंतर साधू महाराज म्हणाले, हे पुत्री, आता मी तुला पुत्रप्राप्तीचा उपाय सांगतो. तो लक्षपूर्वक ऐक. तू केलास तर तुला पुत्रप्राप्ती होईल, रूपवती म्हणाली. हो महाराज, साधू महाराज म्हणाले. पुत्रप्राप्तीसाठी कोणत्याही स्त्रीने मासिक धर्माच्या पहिल्या 4 दिवसांत पतीसोबत संबंध ठेवू नयेत. असे केल्यास दुर्गुणी संतान जन्माला येते. 5व्या रात्री संबंध केल्यास कन्येची प्राप्ती होते. 6व्या रात्री संबंध केल्यास पुत्ररत्न प्राप्त होतो. 7व्या रात्री संबंध केल्यास पुत्ररत्न प्राप्त होतो. 8व्या रात्री संबंध केल्यास बलवान पुत्र होतो. 9व्या रात्री संबंध केल्यास सुंदर कन्येची प्राप्ती होते. 10व्या रात्री संबंध केल्यास विद्वान आणि श्रेष्ठ पुत्र जन्माला येतो. 11व्या रात्री संबंध केल्यास सुंदर आचरण असलेली कन्या होते. 12व्या रात्री संबंध केल्यास गुणवान पुत्र होतो. 13व्या रात्री संबंध केल्यास लक्ष्मी स्वरूप कन्या जन्माला येते. 14व्या रात्री संबंध केल्यास गुणवान, बुद्धिमान आणि बलवान पुत्र जन्माला येतो. म्हणून जर तू या नियमांचं पालन केलंस तर तुला उत्तम पुत्राची प्राप्ती होईल. इतकं सांगून साधू महाराज तिथून निघून जातात. रूपवती मनात विचार करू लागते, जर मी साधू महाराजांनी सांगितलेल्या उपायांप्रमाणे वागले तर मला देखील पुत्रप्राप्ती होईल आणि माझी सासू मला घरकाम करायला लावणार नाही, तसेच घरातील सर्व लोक माझा आदर करतील. असे विचार करत असतानाच तिचा पती तिला शोधत तिथे येतो आणि म्हणतो, तू इथे या जंगलात का आली आहेस? मी तुला घ्यायला आलो आहे. चल, घरी जाऊया. तेव्हा रूपवतीने साधू महाराजांची संपूर्ण गोष्ट पतीला सांगितली आणि म्हणाली, मला पुत्रप्राप्ती होईपर्यंत मी घरी परत जाणार नाही. हे ऐकून तिचा पती देखील तिच्यासोबत जंगलातच कुटी बांधून राहू लागतो. मासिक धर्माच्या 14व्या रात्री रूपवतीने पतीसोबत संबंध ठेवले आणि ती गर्भवती झाली. गर्भवती असतानाही ती जंगलातच राहत होती. तिचा पती जंगलातून लाकूड आणत असे आणि दोघं मिळून अन्न तयार करून खात असत. काही महिने गेले आणि बाळ जन्मण्याची वेळ जवळ आली. एके दिवशी रूपवतीला अत्यंत उत्तम पुत्रप्राप्ती झाली.
पुत्रप्राप्तीमुळे रूपवती आणि तिचा पती दोघेही खूप आनंदी झाले. त्यानंतर तिचा पती म्हणाला, चल आता आपण घरी जाऊया. आईने तुला पुत्र नसल्यामुळे घरातून काढलं होतं, पण आता तुला पुत्र झाला आहे, त्यामुळे तीही आनंदी होईल. रूपवती म्हणाली, ठीक आहे, चला घरी जाऊया. दोघे घरी परततात. सासूने पाहिलं की रूपवतीला पुत्र झाला आहे. ते पाहून ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली, तुला पुत्र कसा झाला? रूपवती म्हणाली, तुम्ही मला घरातून काढलं तेव्हा मी जंगलात गेले होते. तिथे मला एक ज्ञानी साधू महाराज भेटले. त्यांनी मला पुत्रप्राप्तीचा उपाय सांगितला आणि त्याच उपायामुळे मला पुत्रप्राप्ती झाली. सासू म्हणाली, म्हणजे ते साधू महाराज फार ज्ञानी असतील. त्यांना हेही माहीत असेल की लोक धनवान कसे होतात. म्हणून मी जंगलात जाऊन त्यांच्याकडून धनवान होण्याचा उपाय विचारून येते. रूपवती म्हणाली, नाही आई, तुम्ही तिथे जाऊ नका. कोण जाणे साधू महाराज तिथे भेटतील की नाही. पण सासू म्हणाली, नाही, मी नक्की जाणार. इतकं बोलून ती जंगलात जाते. तिथे तिला एक सिंह दिसतो. सिंह पाहून ती घाबरते. सिंह तिला खाण्यासाठी पुढे येतो. तेव्हा ती म्हणते, हे सिंहराज, तू मला का खाणार आहेस? मला खाऊन तुला काय मिळणार? सिंह म्हणतो, हे पापी स्त्री, तू फार दुष्ट स्वभावाची आहेस. म्हणूनच मी तुला खाणार आहे. असं म्हणत सिंह तिला खातो आणि तिचा मृत्यू होतो. यानंतर यमाचे 2 दूत येतात आणि तिला यमलोकात घेऊन जातात. चित्रगुप्त तिच्या आयुष्याचा लेखाजोखा पाहतात आणि यमराजांना सांगतात की या स्त्रीने आयुष्यात खूप पाप केली होती. गर्भवती असलेल्या सुनेवर अत्याचार केला, तिला काम करायला लावलं आणि पुत्रमृत्यूनंतर घरातून हाकलून दिलं. हे ऐकून यमराज रागावतात आणि तिला नरकात पाठवण्याची आज्ञा देतात. पुढे भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे सासूला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली आणि रूपवतीने नियमांचं पालन केल्यामुळे तिला उत्तम संतानाची प्राप्ती झाली. जो कोणी स्त्री या नियमांप्रमाणे वागेल तिलाही पुत्रप्राप्ती होईल. माता लक्ष्मी विचारतात, प्रभू, कोणत्या स्त्रियांना पुत्रप्राप्ती होत नाही आणि त्यांनी कोणतं पाप केलं असतं? भगवान विष्णू म्हणतात, ज्या स्त्रिया पतीशी सतत भांडण करतात, मनमानी करतात आणि पतीचा सन्मान करत नाहीत, अशा स्त्रियांना पुत्रप्राप्ती होत नाही. पुत्रप्राप्तीसाठी पतीचा आदर करावा, त्यांचं ऐकावं आणि घरात भांडण करू नये. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना नतमस्तक होऊन म्हणाल्या, प्रभू, आज या कथेमुळे मला समजलं की दोष स्त्रीमध्ये नसतो, दोष असतो वागण्यात, विचारात आणि वर्तनात. भगवान विष्णू सौम्य हसून म्हणाले, हे देवी, जिथे करुणा असते तिथे कृपा आपोआप येते. जिथे आदर असतो तिथे आशीर्वाद टिकतो. आणि ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो त्या घरात कधीही दुर्भाग्य टिकत नाही. ही कथा इथेच संपत नाही. कारण प्रत्येक घरात एक रूपवती आहे आणि प्रत्येक मनात एक परीक्षा आहे. जर आपण स्त्रीला समजून घेतलं, तिचा सन्मान केला, तिच्या अश्रूंना थांबवलं, तर आयुष्यातील अनेक दुःख आपोआप दूर होतात. कारण स्त्री ही दुर्बल नाही, तीच सृष्टीचा आधार आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.